जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, कळसुबाई जीके सेंटर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आज देखील सुप्रीम कोर्टमध्ये पेसा केसची हिअरिंग झालेली नाही आणि आज देखील सुप्रीम कोर्टाने नेहमीप्रमाणे उद्याची डेट दिलेली आहे 26/9/2024 आणि आजच्या पेसा केस हिअरिंगचा नंबर सिरियल नंबर हा 19 होता आणि आज सुप्रीम कोर्टाकडून काहीतरी अपेक्षा होत्या की आज तरी हिअरिंग होईल आणि या पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी मुलांना आज तरी न्याय भेटेल, परंतु आज देखील सुप्रीम कोर्टाने नेहमीप्रमाणे उद्याची डेट देण्यात आलेली आहे 26/9/2024। कारण हे सुप्रीम कोर्ट तारीख पे तारीखचा खेळ खेळून 1 वर्षापासून आदिवासी मुलांच्या आयुष्याशी खेळत आहे आणि आज कुठेतरी अपेक्षा होत्या का सिरियल नंबर 19 दिलेला आहे आणि आज कुठेतरी सुनावणी होईल आणि विद्यार्थ्यांना न्याय भेटेल, परंतु नेहमीप्रमाणे आज देखील पेसा भरतीपर्यंत हिअरिंगचा नंबरच आलेला नव्हता। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आज देखील सुनावणी झालेली नाही आणि सुप्रीम कोर्टाने पुढची डेट देण्यात आलेली आहे 26/9/2024। कारण सुप्रीम कोर्टाने एकाच महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 10 वेळेस तारखा दिल्या, हिअरिंग मात्र एकदा पण घेतली नाही आणि तारीख पे तारीखचा जो खेळ चालू आहे हा खेळ मात्र संपायचा नाव घेत नाही। त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की उद्या तरी हिअरिंग घेऊन या पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी मुलांना न्याय द्या। कारण ही पेसा केस सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग होण्यासाठी शासनाने देखील प्रयत्न केले पाहिजेत, नाहीतर या शासनाने पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी मुलांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीनस्थ राहून जशा नियुक्त्या दिल्या तशाच नियुक्त्या देखील या आदिवासी मुलांना देण्यात याव्यात। आणि आजची पेसा केस हिअरिंग ही कोर्ट नंबर 1 मध्ये होणार होती आणि आजच्या पेसा केसचा सिरियल नंबर हा 19 होता। त्यामुळे आपण आजच्या पेसा केसचं स्टेटस चेक करूया, आज कोणत्या कारणामुळे पेसा केसची हिअरिंग झाली नाही ते चेक करूया। तुम्ही ते बघू शकता, सुप्रीम कोर्टामध्ये आज दिवसभरामध्ये 3च केसची हिअरिंग झालेली आहे आणि या केसच्या हिअरिंगचा ड्युरेशन हा जास्त असल्यामुळे पेसा केसपर्यंत हिअरिंगचा नंबरच आलेला नाही आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टमध्ये आज पेसा केसची सुनावणी झालेली नाही। आपण चेक करूया, तुम्ही ते बघू शकता 302 या केसची हिअरिंग झालेली आहे आणि त्यानंतर सिरियल नंबर 1 ची सुद्धा हिअरिंग झालेली आहे। तुम्ही ते स्टेटस बघू शकता, ओव्हर। त्यानंतर सिरियल नंबर 2 ची सुद्धा हिअरिंग झालेली आहे, तुम्ही ते स्टेटस चेक करू शकता, ओव्हर डिस्पॉज ऑफ म्हणजे अंतिम निकाल लागलेला आहे केसचा आणि ही केस डिस्पॉज झालेली आहे। तुम्ही ते बघू शकता, सिरियल नंबर 3 ची सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग झालेली नाही आणि यांना सुद्धा पुढची डेट देण्यात आलेली आहे नॉट टेकन अप नॉट टुडे टू रिटेन इट्स पोझिशन। मग त्यामुळे आज दिवसभरामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये 3च केसची हिअरिंग झालेली आहे, सिरियल नंबर 302, सिरियल नंबर 1 आणि सिरियल नंबर 2। तुम्ही ते बघू शकता, सिरियल नंबर 4, सिरियल नंबर 5 असेल, यांचा सुद्धा आज हिअरिंगचा नंबर लागलेला नाही आणि यांची सुद्धा सुनावणी झालेली नाही। त्यानंतर आपण पेसा केसचं स्टेटस चेक करूया। त्यानंतर तुम्ही ते पेसा केसचं स्टेटस चेक करू शकता, सिरियल नंबर 19 सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, पेटिशनर वकील, रिस्पॉन्डंट वकील। इथे तुम्ही पेसा केसचं स्टेटस चेक करू शकता, ओव्हर नॉट टेकन अप नॉट टुडे टू रिटेन इट्स पोझिशन म्हणजे या पोझिशनपर्यंत हिअरिंगचा नंबरच आलेला नव्हता आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आता आपल्याला नवीन डेट 26/9/2024 म्हणजे उद्याची डेट देण्यात आलेली आहे। त्यामुळे उद्या तरी पेसा केसची हिअरिंग झाली पाहिजे आणि या विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे आणि यासाठी शासनाने सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत। तुम्ही ते बघू शकता, सुप्रीम कोर्टामध्ये आज दिवसभरामध्ये 3च केसची हिअरिंग झालेली आहे आणि या केसच्या हिअरिंगचा ड्युरेशन हा जास्त असल्यामुळे पेसा केसपर्यंत हिअरिंगचा नंबरच आलेला नाही आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टमध्ये आज पेसा केसची सुनावणी झालेली नाही। आपण चेक करूया, तुम्ही ते बघू शकता 302 या केसची हिअरिंग झालेली आहे आणि त्यानंतर सिरियल नंबर 1 ची सुद्धा हिअरिंग झालेली आहे। तुम्ही ते स्टेटस बघू शकता, ओव्हर। त्यानंतर सिरियल नंबर 2 ची सुद्धा हिअरिंग झालेली आहे, तुम्ही ते स्टेटस चेक करू शकता, ओव्हर डिस्पॉज ऑफ म्हणजे अंतिम निकाल लागलेला आहे केसचा आणि ही केस डिस्पॉज झालेली आहे। तुम्ही ते बघू शकता, सिरियल नंबर 3 ची सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग झालेली नाही आणि यांना सुद्धा पुढची डेट देण्यात आलेली आहे नॉट टेकन अप नॉट टुडे टू रिटेन इट्स पोझिशन। मग त्यामुळे आज दिवसभरामध्ये
सुप्रीम कोर्टमध्ये 3च केसची हिअरिंग झालेली आहे. सिरियल नंबर 302, सिरियल नंबर 1 आणि सिरियल नंबर 2. तुम्ही ते बघू शकता. सिरियल नंबर 4, सिरियल नंबर 5 असेल. यांचासुद्धा आज हिअरिंगचा नंबर लागलेला नाही आणि यांचीसुद्धा सुनावणी झालेली नाही. त्यानंतर आपण पेसा केसचं स्टेटस चेक करूया. त्यानंतर तुम्ही ते पेसा केसचं स्टेटस चेक करू शकता. सिरियल नंबर 19, सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, पेटिशनर वकील, रिस्पॉन्डंट वकील. इथे तुम्ही पेसा केसचं स्टेटस चेक करू शकता. ओव्हर नॉट टेकन अप नॉट टुडे टू रिटेन इट्स पोझिशन. म्हणजे या पोझिशनपर्यंत हिअरिंगचा नंबरच आलेला नव्हता आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आता आपल्याला नवीन डेट 26/9/2024 म्हणजे उद्याची डेट देण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्या तरी पेसा केसची हिअरिंग झाली पाहिजे आणि या विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे आणि यासाठी शासनाने सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. आणि आज देखील सुप्रीम कोर्टामध्ये पेसा केसची हिअरिंग झाली नाही आणि सुप्रीम कोर्टाने नेहमीप्रमाणेच पुढची डेट म्हणजे उद्याची डेट 26/9/2024 दिलेली आहे. आणि यानंतर आता हिअरिंगची वाट न बघता आत्ता आपल्याला पुढची भूमिका बदलावी लागणार आहे. कारण ज्याप्रमाणे पेसा क्षेत्रातीलच बिगर आदिवासी उमेदवारांना कोर्टाच्या निर्णयाला अधीनस्थ राहून नियुक्त्या दिल्या, त्याचप्रमाणे आदिवासी उमेदवारांना सुद्धा दिल्या पाहिजेत. आणि या निर्णयामध्ये शासनाने केवळ आदिवासी उमेदवारांना नियुक्त्यांपासून डावलला आहे आणि हा खूप मोठा अन्याय आदिवासी मुलांवर होत आहे. आणि या पेसा क्षेत्रातीलच बिगर आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देताना या राज्य शासनाने सुप्रीम कोर्टाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नव्हती आणि या निर्णयामध्ये केवळ आदिवासी उमेदवारांनाच नियुक्ती दिलेली नाही. त्यामुळे या राज्य शासनाला विनंती आहे की या पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी मुलांना सुद्धा नियुक्त्या दिल्या पाहिजेत. कारण हा आदिवासी मुलांवर खूप मोठा अन्याय होत आहे. कारण तुम्ही पेसा क्षेत्रातीलच बिगर आदिवासी मुलांना नियुक्त्या देता आणि केवळ आदिवासी मुलांनाच नियुक्त्यांपासून वंचित ठेवता. हा खूप मोठा अन्याय आहे. त्यामुळे आदिवासी उमेदवारांना सुद्धा कोर्टाच्या अधीनस्थ राहून नियुक्त्या दिल्या पाहिजेत. नाहीतर येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा फटका तुम्हाला बसल्याशिवाय राहणार नाही. आणि जे आदिवासी समाजाचे 24 आमदार आहेत यांना आता तरी विनंती आहे की आता तरी तुम्ही टोकाचं पाऊल उचलायला सुरुवात करा. कारण इतक्या मागे तुम्ही काहीही प्रयत्न केलेले नाहीत. 1 वर्षामध्ये तुम्ही पेसा भरतीसाठी काहीच प्रयत्न केलेले नाहीत. कारण तुम्ही जेव्हा पेसा क्षेत्रातीलच बिगर आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी GR काढला तेव्हा तुम्ही मागणीसुद्धा केलेली नाही की आदिवासी उमेदवारांना देखील कोर्टाच्या निर्णयाला अधीनस्थ राहून नियुक्ती द्या. त्यानंतर तुम्ही 1 वर्षानंतर जागा झालात. त्या आमदारांना आता तरी विनंती आहे की या मुलांच्या नियुक्तीसाठी तुम्ही प्रयत्न करा. ज्याप्रमाणे पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी मुलांना कोर्टाच्या निर्णयाला अधीनस्थ राहून नियुक्ती दिली, त्याचप्रमाणे या आदिवासी मुलांना सुद्धा आचारसंहितेच्या पूर्वी नियुक्ती दिल्या पाहिजेत.